चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026-27 ह्याचं जे परीक्षा होणार आहे त्याची बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या स्टेप तुम्हाला मॅथ रिझनिंगच्या सांगणार आहे. त्याच्यावर सराव करून घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या बॅचला तुम्ही जॉईन व्हायचे, फटाफटपणे जॉईन व्हायचे. त्याच्यामध्ये तुमचं अंकगणित असेल, रिझनिंग असेल, साइन असेल, बॉडमास रूल असेल, त्याच्यानंतर नंबरिंग असेल, प्रॉफिट लॉस असेल, एलसीएम असेल, त्याच्यासोबत तुमचं नातेसंबंध ज्याला की आपण रिझनिंग म्हणतो, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. आणि ही बॅच जी असणार आहे आपली ती फक्त तलाठी भरती स्पेशलच नाही, तर यासाठी तुम्ही एमपीएससी, राज्यसेवा, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, त्याच्यासोबत वनरक्षक, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू दे शासकीय सेवेची, त्याच्यामध्ये तुम्हाला फार उपयुक्त होणार आहे. आणि हे सगळ्यात वेळ खाऊ विषय तुम्हाला किचकट वाटणारा तुमचं मॅथ आणि रिझनिंग याच्या अशा सिंपल स्टेप सांगणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ पूर्णपणे प्रत्येक बॅच पाहत गेलात तर तुम्हाला या बॅच मधून प्रचंड फायदा होणार आहे. नाही झाला तर त्या ठिकाणी तुम्ही पुढे मला कमेंट करून सजा द्यायची, त्याचं मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. तुम्ही जे म्हणाल ते करा. तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या सांगतो. सो स्टार्ट करूया आजपासून बॉडमास रूल पासून, कारण खूप जणांना हा नियम माहिती आहे, काहींना माहिती नाही. लक्षात घ्या. आता बॉडमासचा नियम काय म्हणतो गणितामध्ये, जर तुम्हाला हे बॉडमास आलं, बॉडमास म्हणतात, बॉडामास नाही, बॉडमास रूल आहे, त्याच्यामध्ये जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली तर गणिताचा प्रॉब्लेम तुमचे 90% तुमचे या ठिकाणी सॉल्व्ह होतात. बाकीचे 10% जे तुम्हाला प्रॅक्टिसने करावे लागणार आहेत. स्टेप बाय स्टेप बघूया. बॉडमास काय आहे. सुरुवातीला बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट. ओके, बी म्हणजे काय, ब्रॅकेट. आता या ठिकाणी 4 प्रकारचे कमीत कमी ब्रॅकेट असतात, 4 ते 5 प्रकारचे, परंतु जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आपल्याला ते 4 ब्रॅकेट तुम्हाला स्टेप बाय स्टेप. पहिला म्हणजे स्ट्रेट लाईन असतो, ब्रॅकेटचाच प्रकार आहे. ओके, त्याच्यानंतर सिंपल ब्रॅकेट असतो असा नॉर्मल. ओके, त्याच्यानंतर तिसरा असतो कर्ली ब्रॅकेट. ओके, आणि चौथा असतो स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, आता ह्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल इथे मी तुम्हाला सोडून दाखवतो. ओके, परंतु अगोदर रूल समजून घ्या तुम्ही. बॉडमासचा बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेटचे परत 4 हे मेन प्रकार येतात याच्यामध्ये. ओके, स्ट्रेट लाईन, सिंपल ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. आता स्टेप बाय स्टेप सुरुवातीला सगळ्यात अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो, स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे दुसरा हा सिंपल ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावा लागणार आहे. 3 नंबरला जर कर्ली ब्रॅकेट असेल तर हा 3 नंबरला सॉल्व्ह करायचा आहे, आणि स्क्वेअर सगळ्यात शेवटी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता या फॉर्मॅट मध्ये कुठलंही एक्झाम्पल येऊ द्या, कुठलाही प्रश्न येऊ द्या, याच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सोडवायचं आहे, लक्षात घ्या. ओके, इथं तुम्हाला बॉडमासचं बी क्लिअर झालं. बी स्टँड फॉर ब्रॅकेट, 4 प्रकार, त्यामध्ये स्टेप बाय स्टेप 1 2 3 4 ह्या सिक्वेन्सने तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, ओ स्टँड फॉर ऑफ, डी स्टँड फॉर डिव्हिजन, आणि एम स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन. ओके, हे तर तुम्हाला नावावरून समजू शकतं. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे काय. बॉडमासचा सिंपल थोडक्यामध्ये रिअल आहे. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन असणारे, मल्टिप्लिकेशन असणारे, ऍडिशन असणारे, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज आणि ब्रॅकेट. संपला बॉडमास रूल, इथे संपला. परंतु त्याला सिक्वेन्सने आपल्याला त्या ठिकाणी सेटअप करावं लागणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ह्या बॉडमासचा बेसिक कन्सेप्ट समजला का? समजले असतील तर यस कमेंट करा, नसतील तर तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा कमेंट करा. ठीक आहे, आता डायरेक्टली याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला समजून देतो या ठिकाणी. ओके, आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, हे मी क्लिअर करतोय सुरुवातीला म्हणजे तुम्हाला किचकटपणा नकोय. ओके, या ठिकाणी आता तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल सोडून देतो. ओके, आता बॉडमासचा एक एक्झाम्पल आहे जे की तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरती सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, फक्त तलाठी म्हणूनच नाही, याला सिरियसली घ्या, लक्षात घ्या. आता इथे आहे 50 मायनस मोठा ब्रॅकेट आहे 24 डिवाइड बाय, त्याच्यामध्ये परत ब्रॅकेट आहे 8 - 2 ब्रॅकेट क्लोज इंटू 3 ब्रॅकेट परत क्लोज आहे
प्लस 18 डिवाइड बाय 3 मायनस 4. आता हे गणित जर तुम्ही पाहायला घेतलं तर खूप मोठं कन्फ्युजन आहे. आता सोडवायचं कसं प्रश्न आहे, परंतु काळजी करू नका. आपल्याला आपण काय शिकतोय, बॉडमासचा रूल. त्याच्यात सेम सगळी प्रोसेस दिलेली आहे. लक्षात घ्या, इथं लिहून घ्या बॉडमास. ओके, बॉडमास. आता काय सुरुवातीला बॉडमासचा पहिला नियम काय म्हणतो की मित्रांनो, तुम्ही हे ब्रॅकेट सुरुवातीला सॉल्व्ह करून घ्या. ओके, सुरुवातीचा नियम ब्रॅकेट आहे. आता त्यामध्ये 4 मेन ब्रॅकेट आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं होतं इथं तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी परत इथे ब्रॅकेट लिहितो, 1 2 3 आणि हे 4. ओके, आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला असे ब्रॅकेट कुठे दिसतात आणि बॉडमासचा रूल काय आहे, सुरुवातीला ब्रॅकेट सोडून घ्या. हे ब्रॅकेट आहे का, हे आहे का, हे आहे का, हे लक्षात घ्या. आपल्याला 2 नंबरचं ब्रॅकेट इथं दिसतंय, कर्ली ब्रॅकेट इथं दिसत नाही आणि स्क्वेअरचं ब्रॅकेट इथे दिसतंय. म्हणजे हे 2 ब्रॅकेट आपल्याला या एक्झाम्पल मध्ये दिसत आहेत. ओके, आता स्टेप बाय स्टेप करूया. आता बॉडमासचा नियम काय म्हणतो की तुम्ही सुरुवातीला ब्रॅकेट सोडून घ्या. ओके, मग आपण काय करू, सगळ्या गोष्टी ऍज इट इज लिहून टाकू. 50 मायनस हे मोठं ब्रॅकेटला मोठं ब्रॅकेट. ओके, त्याच्यानंतर 24 डिवाइड बाय. ओके, आता हे काय म्हणतंय, ब्रॅकेट आपण कसे सोडवायचे तुम्हाला सांगितले. सगळ्यात अगोदर हे ऑफचं स्ट्रेट लाईन वालं, त्याच्यानंतर 2. आता इथे दिसतंय का, ते नाही. नंतर कुठलंही डायरेक्ट हे ब्रॅकेट तुम्हाला इथे दिसत कुठे, 8 मायनस 2 हे दिसलं ब्रॅकेट. मग ते सॉल्व्ह करून घ्या. बाकीच्या सगळ्या ऍज इट इज. 50 मायनस मोठा ब्रॅकेट 24 डिवाइड बाय 8 मायनस 2 किती मित्रांनो, 6. ओके, आणि इंटू 3 आणि हा ब्रॅकेट आपण पूर्ण लगेच क्लोज करू. बाकीचं काय करायचंय, ऍज इट इज पुढे ठेवायचं. आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस साठी एकदम स्लोली करायचंय. थोडे पहिले सुरुवातीचे 7-8 दिवस, जेणेकरून तुम्हाला सगळे साइन रूल असतील किंवा बॉडमास रूल असतील एकदम क्लिअर कन्सेप्ट होतील, त्यानुसार पुढे जायचे. मग इथे प्लस 18 डिवाइड बाय 3 मायनस 4 ऍज इट इज लिहिलं. ओके, आता दिसायला किचकट आहे पण आपण त्याला एकदम सोप्या पद्धतीने करणार. फक्त इथे एकच स्टेप आपण पुढे मूव्ह ऑन केलेली आहे. आता नेक्स्ट परत काय करायचं आहे, दुसरी स्टेप 50 मायनस ब्रॅकेट. आता हा आपल्याला मेन ब्रॅकेट सोडवायचा आहे. तत्पूर्वी याच्यामध्ये काही ह्या मधल्या गोष्टी सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. आता हा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झाला तुमचा. आता कर्ली ब्रॅकेट आहे का, नाहीये. याच्यामध्ये डायरेक्ट स्क्वेअर आहे. मग हा स्क्वेअर आता आपण सोडूया, कारण की अगोदर ब्रॅकेट सोडायचंय, नंतर डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन जे असेल ते नंतर करायचंय. जर तुम्ही अगोदर हे करत बसलात तर तुमचा पूर्ण गणित चुकणार, लक्षात घ्या. म्हणून आपलं अगोदर काय ब्रॅकेटच सॉल्व्ह झालं नाही. आता हे ब्रॅकेट आहे शेवटी सर्वात सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यानंतर काहीच नाही. ओके, नंतर बाकीचे ऍडिशन. 24. ओके, याच्यामध्ये काय करायचं, 24 डिवाइड बाय 6 काय आहे ब्रॅकेटमध्ये, 24 डिवाइड बाय 6. कसं करायचं ते इकडे रफ मध्ये करून घ्या. 24 डिवाइड बाय 6. आता 24 वरती का, कारण डिवाइड त्याला 6 ने करायचं आहे. ओके, 6 1 6, 6 2 12, 6 3 6 चौक 24 आलं या ठिकाणी. ओके, 4 आलं या ठिकाणी, 4 इंटू 3 आलं. परत आपला ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. ओके, ब्रॅकेट क्लोज. प्लस तुमचं काय करायचं, 18 डिवाइड बाय 3 मायनस 4. सिंपल. आता काय मित्रांनो, इथं आपलं या ठिकाणी इथपर्यंत ब्रॅकेट आलाय, परंतु आणखी हा ब्रॅकेट आपल्याला पूर्ण रिमूव्ह करून टाकायचा आहे. ओके, म्हणून परत नेक्स्ट स्टेपला काय करायचंय, 50 मायनस 4 त्रिक 12 हा ब्रॅकेट आता पूर्ण क्लोजच करून टाकायचं. म्हणजे ब्रॅकेटचं सगळं जे काय आहे कन्सेप्ट तो या ठिकाणी क्लिअर होईल या स्टेप मध्ये. म्हणजे ब्रॅकेट पूर्ण रिमूव्ह होईल आणि आपलं नेक्स्ट ब्लँक इक्वेशन त्या ठिकाणी तयार होईल. ओके, 4 त्रिक किती आहे, 12 आलं मित्रांनो. परत हे तुमचं ऍज इट इज लिहून टाका. ओके, आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी परत इतका जास्त राडा गोंधळ लेंदी प्रोसेस का करताय, परंतु तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. बॉडमासच्या रूल नुसार ब्रॅकेट सॉल्व्ह केलं. आता आपल्याकडे काय झालं, या ठिकाणी पूर्णपणे इक्वेशन अशा पद्धतीने आला. आता इथे तुम्हाला ना ब्रॅकेट दिसत आहे ना कुठलं आणखी दुसरं काय दिसत आहे, पूर्णपणे नल एम्प्टी डल झिरो ब्रॅकेट आहे. झिरो ब्रॅकेटलेस इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे. ओके, मग आता इथून पुढचा हा नियम त्या ठिकाणी अप्लाय करायचा. कारण बॉडमास नियम म्हणलं की खूप जणांना गैरसमज असतात, भीती असते. नियम तर समजलेला असतो परंतु अप्लाय करता येत नाही. आहे मी, काळजी करू नका. इथपर्यंत समजलं. आता तुम्हाला काय करायचंय,
या ठिकाणी तुम्ही हे करा अगोदर किंवा हे करा, काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु त्या अगोदर लक्षात घ्या इथे एक स्टेप आहे मेन. ओके, सो परत तुम्ही या ठिकाणी सेम ऍज इट इज लिहून घ्या. 50 मायनस 12 प्लस, आता इथे आहे डिवाइड, इथे आहे मायनस. ओके, तुम्ही याच्यातून हे केलं तर काय होणार आहे, चूक होणार आहे तुमचं. लक्षात घ्या या ठिकाणी सुरुवातीला काय म्हणतंय, इथं डिव्हिजन करा. ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्याच्या नंतर ऑफ असेल तर ऑफ, नंतर काय डिव्हिजन करायचंय. ओके, जर तुम्ही इथं या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजन कुठं दिसतंय, 18 मायनस 3 डिवाइड. ओके, या ठिकाणी आता डिवायडेशन केलं तुम्ही तर आता इथे करून घेऊ साईडला. 18 डिवाइड बाय 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 सखे 18, सखी आपली सखी 3 सखे 18. ओके, इथे तुम्ही काय केलं, डिवाइडचा रूल या ठिकाणी बॉडमॅचच्या रूल नुसार केलेला. किती आलं मित्रांनो मग इथं 6. ओके, याचं आणि याचं डिवायडेशन केलं, 3 सखे 18 मायनस 4. किती सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं इक्वेशन तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे की नाही. कारण तुम्ही जर अगोदर 3 मायनस 4 1 केलं असतं तर ते बरोबर आलं असतं का, नाही. कारण काय आपला बॉडमॅचचा नियमच म्हणतोय ब्रॅकेट सोल्व्ह करा, नंतर डिवाइड, नंतर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ह्या इक्वेशन ह्या सिक्वेन्स मध्येच तुम्हाला त्या ठिकाणी प्रोसेस करायचंय पुढं. असं कितीही किचकडे होता डझंट मॅटर, आपण आहात तुम्ही आहात, एकदम सोप्या पद्धतीने सांगून. आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या किती सिंपल साधं इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे. 50 मायनस 12 प्लस 6 मायनस 4. ओके, आता तुम्ही म्हणाल मग इथं मल्टिप्लिकेशन आहे का, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन तर दिसत नाही, मग ऍडिशन आहे का, हो राजांनो इथं ऍडिशन दिसतंय. आणि सबट्रॅक्शन आहे का, मायनस, इथं सबट्रॅक्शन सुद्धा आहे. मग आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही अगोदर हे सॉल्व्ह करा किंवा हे सॉल्व्ह करा, डझंट मॅटर, याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही तुम्हाला. लक्षात घ्या, तुम्हाला इथे काहीच फरक पडणार नाही. मग इथं जर तुम्ही सॉल्व्ह करून घेतलं स्टेप बाय स्टेप, आपण सिक्वेन्सली सॉल्व्ह करू, किंवा तुम्ही व्हाईस वर्सा करा, हे करा किंवा हे करा. 50 मायनस 12 किती आलं, 38. ओके, आणि हे प्लसला प्लस, 6 मायनस 4 किती आलं, 2 आलं मित्रांनो. आणि 38 प्लस 2 किती, 40 आलं उत्तर तुमचं. किती सिंपल साध्या पद्धतीने आहे. आता तुम्ही म्हणाल अगोदर आम्ही हे सॉल्व्ह करणार, नंतर आम्ही हे सॉल्व्ह करणार, करू शकता. 6 मायनस 2 किती, सॉरी 6 मायनस 4 किती, 2 हे आलं. आणि 50 मायनस 12 किती, 38. तेच येणार आहे उत्तर. तुम्ही इथं ऍडिशनच करायचे आहे. ओके, इथं शेवटचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. इथं जर प्लस असतं तर तुम्ही प्लस केलं तरी चाललं असतं अगोदर, नंतर सबट्रॅक्शन करायला पाहिजे. ओके, 50 मायनस 12 38 आणि 6 मायनस 4 2, उत्तर आलं तुमचं 40. ओके, 40 हे तुमचं करेक्टेड उत्तर आहे. आणि त्याच्यामध्ये दिलेले ऑप्शन कुठले होते, ऑप्शन ए 40 करेक्टेड आहे, ऑप्शन बी होतं 43, सी होतं 48, डी होतं 55. म्हणजे सिंपल गोष्ट काय आहे मित्रांनो, तुम्हाला जसे ऑप्शन्स दिले जातील त्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, परंतु त्यापूर्वी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही कन्सेप्ट विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय. हा तुमचा बॉडमॅचचा रूल आहे, याची आपण प्रॅक्टिस करणार जर डे बाय डे. त्याच्यासोबत तुमचे नेक्स्ट सेशन मध्ये आपण साइन कन्सेप्ट क्लिअर करणार आहेत. आपण म्हणतो ना प्लस मायनस प्लस इज इक्वल टू व्हॉट, मायनस प्लस मायनस इज इक्वल टू व्हॉट. आता ह्या कन्सेप्ट आपण तुम्ही लहानपणापासून ऐकलेल्या असतात की प्लस मायनस 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 प्लस प्लस. ओके, ह्या तुम्हाला कन्सेप्ट माहिती येतं, परंतु अप्लाय करता येत नाही खूप जणांना. आणि एक्झाम मध्ये तलाठी असो किंवा पोलीस भरती, एमपीएससी सरळ, इव्हन राज्य युपीएससी असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं मित्रांनो, तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला फास्ट पद्धतीने तुम्ही सोडू शकता. ओके, यामुळे तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये आपण साइन कन्सेप्ट घेणार आहे, त्याच्यासोबत तुमचं नंबर कन्सेप्ट आहे. सुरुवातीचे एक पहिला वीक आपली जी बॅच आपण चालू केलेली, त्याच्यामध्ये वीक 1 मध्ये ना मित्रांनो तुमच्या सगळ्या कन्सेप्ट अशा पद्धतीने घेणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळी गणिताची भीती नष्ट होणार आहे. ओके, सो तुम्हाला अशा बॅच मध्ये फ्री कन्सेप्ट शिकायच्या असतील तर आपल्या जॉईनला फास्ट चॅनल व्हायचंय, सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत येतील. आणि तलाठी भरती असो किंवा दुसरी कुठलीही भरतीची तयारी करत असाल, त्या कन्सेप्ट क्लिअर समजून घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पास होण्यास किंवा चांगला स्कोर करण्यात नक्कीच मदत होईल. भेटूया नवीन कन्सेप्ट सोबत मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद आणि खूप प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद. राम राम.